व्हायला नको, कारण शेवटी हा हरकती ऑब्जेक्शनशी सगळे आल्यानंतर मंत्रिमंडळापुढे येणार. त्याच्यामध्ये जसा आपण 10% निर्णय एकमुखाने घेतला, कॅबिनेटमध्ये एक चर्चासुद्धा झाली नाही. कॅबिनेटमध्ये विषय आला द्यायचं आरक्षण 10%, आपण 10% आरक्षण द्यायचा निर्णय घेतला. आता राहिला हा सगळे सोयऱ्यांचा. तर सगळे सोयऱ्यांसुद्धा ब्लड रिलेशनमधलेच आहेत, तुम्ही पण त्याला मान्य आहे. रक्ताच्या नात्यामधले जे आहेत आणि आपजातीमध्ये विवाह झालेले, म्हणजे परजातीतले सोडून आपल्या जातीमध्ये विवाह झालेले, त्याच्यामध्ये आपण घ्यायचं. त्याच्यावरची आता ही टेक्निकल प्रोसिजर आहे दादा. कुठली सगळे सोयरे आमचं बोलणं होऊ द्या ना, मग लावा. सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीतली ही टेक्निकल प्रोसिजर मी तुम्हाला सांगतो, ती सुद्धा आपण लवकर करू. वाटलं तर मी स्वतः आज इथून गेल्या उद्या स्वतः मंत्रिमंडळ उपसमितीचं आरक्षण, मराठा आरक्षण समितीचं सदस्य स्वतः मी त्या अधिकाऱ्यांना बोलवतो. किती हरकती आल्यात, किती तुम्ही छाननी केल्यात, किती राहिल्यात, राहिलेल्याला किती दिवस लागणार आहेत, तुमचा प्रारूप छाननी केलेलं अहवाल किती दिवसात येईल, टाईम बॉन्ड कार्यक्रम मी स्वतः गेल्या त्याची बैठक घेतो आणि लवकर करू आपण. तुम्हाला विनंती आहे, तसं असेल तुमचं जर म्हणणं असेल तर आपण त्याची स्वतंत्र बैठक मी लावेन, तुम्ही प्रतिनिधी पाठवा त्या बैठकीला. म्हणजे खरंच आम्ही काय करतोय का नाही तुमच्या लोकांनी येऊन बघू द्या. उद्या म्हटलं तर उद्या लावू बैठक माझ्याकडे. मी स्वतः त्या समितीचा सदस्य आहे, चंद्रकांत दादा अध्यक्ष आहेत. दादाने विनंती करतो, दादा आले तर त्यांच्या अध्यक्षतेखाली लावू, आम्ही दोघं एकत्र घेऊ. पण तुम्ही माझी विनंती आहे, आता तुम्ही विनाकारण म्हणजे तब्येतीकडे पण लक्ष द्या आणि तुमचं सहकार्य. हे बघा, एवढं केलं थोडं राहिले आता, आणि हे केलं ते श्रेय तुम्हालाच आहे. माझी विनंती आहे, तुम्ही थोडंसं आमची विनंती ऐकावी. मित्र म्हणून मित्राचा आग्रह ऐकावा. साहेबांकडे लावायची बैठक म्हणला तर साहेबांकडे लावू बैठक, CM साहेबांकडे. तुमचे प्रतिनिधी तुम्ही कुणी सांगा, 5 नावं सांगा, 10 नावं सांगा, 7 नावं सांगा. आणि हे सगळं आता बघा, 10%चं आपण प्रक्रिया पण सुरू केली आरक्षण दिल्यानंतर. परत जाहिराती बदलल्या आपण. पूर्वी जाहिराती दिल्या त्याच्यामध्ये हे नव्हतं, आपण नव्या जाहिराती परत जाहिरातीचा मसुदापासून बदलून हे घालून जाहिराती द्यायला लावल्या आपण सगळ्या विभागांना. आपल्याला नोटिफिकेशन काढावं लागेल ना, तिथे प्रारूप काढले आपण. प्रारूप त्याला कशी पद्धत असते दादा, एखादं अध्यादेश काढायचा तर त्याचं प्रारूप 2 महिने आपले ह्याच्यात गेले ना आता आचारसंहितेत, तेवढे 2 महिने तरी वाढवून द्या. जेवढा वेळ आचारसंहितेत गेला आपला नाही लागत, सप्टेंबरला लागणार. हे बघा हो दादा, दादा 2 महिने आपल्या आचारसंहितेत गेले का नाही, हे तर तुम्हाला मान्य आहे. नाही हो, करायचं ना आपण. नाही हे बघा, बिलकुल नाही. थोडा वेळ द्या आम्हाला. मी पहिल्यांदा आलोय तुमच्याकडे. थोडं तरी म्हणजे माझी विनंती आहे तुम्हाला. मग तुम्ही सांगा. हे बघा दादा, तुम्ही मला आता नाही अगदी बरोबर, ते नंतर फोनवर बोलू. समितीमध्ये प्रमुख आहे. दादा मी काय केलं, मी तुम्हाला कधीतरी एकदा भेटून ना मी मीटिंग वाईज सांगतो मी काय केलं ते. आता मला सगळ्या सोयऱ्याचं काय झालं, आपण ऐका ना, सगळ्या सोयऱ्याच्या बाबतीत आपण पब्लिक डॉमेनमध्ये ड्राफ्ट टाकला. हरकतीत आल्यावर तर त्या रेकॉर्डवर ते घ्यावे लागतील, त्या रेकॉर्डवर घ्यावेच लागतात ना, आपले नियमाने घ्यावे लागतात. उद्या मी सरळ सांगितलं, तुम्ही यायलाच नव्हतं पाहिजे, म्हणजे मला बोलता नाही हो दादा, असं नाही. आधारात होते वेगळा तुमचा शब्द मी तरी कधी खाली करू, म्हणूनच म्हणतो तुम्ही यायला नव्हतं पाहिजे. मी तुम्हाला भाऊ म्हणून आलो. मी फोनवर तुम्हाला दादा म्हणतो नेहमी, का नाही म्हणत. त्यामुळेच तर अडचण झाली ना. तर माझ्याकडे बघा, पहिल्यांदा आलो मी. 2 वर्ष 1.5 वर्ष आंदोलन चाललंय. दादा मी आलो का कधी? तुम्ही वेळ द्या, तुम्ही सांगा इतक्या वेळात द्या. मी तुम्हाला आत्ता सांगतो, लगेच आपण अधिकाऱ्याला बोलू, बाबा किती दिवस लागणार आहे.